मंडळी बसलेलो आहोत. त्या ठिकाणी असणारं देवीचं स्थान आहे जुदानी माता. या गावचं ग्रामदैवत जननी माता कालिका माता यांच्या चरणी नतमस्तक होतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांना वंदन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय. मराठी मनाचे मानवी हिंदू सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आजच्या या प्रचार सभेच्या वेळेला उपस्थित असलेले महायुतीचे माझे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, माझ्या सर्व महिला पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या भगिनी, माझे सर्व लाडके भाऊ आणि उपस्थित पत्रकार बांधव मंडळी, 20 तारखेला होणारी निवडणूक आणि त्याची पूर्वतयारीच्या सभा आपल्या सुरू आहे. फार वेळ बोलणार नाही आहे, एकतर आवाज बसलाय, परंतु आमची विनंती आहे सगळ्यांनीच ही निवडणूक मनावरती घेतलेली आहे. जशी 2009 मध्ये पहिल्या वेळेला जशी निवडणूक आपण सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी जनतेने निवडणूक हातात घेतली, त्याच प्रकारची ही निवडणूक तुम्ही हातात घेतलेली आहे. तेव्हा भरतशेठचा विजय हा निश्चित आहे. आणि कोणी किती उलगडा करू द्या, आम्ही काम करत असलो तर आम्हाला मतदान करा. विकास कामात त्या दिवशी पण सांगितले, आता पण सगळ्यांनी सांगितलं, मी त्याच्यात परत शिरत नाहीये. राहिलेली आहे ती पण पूर्ण करून देण्याचं फक्त आश्वासन देतो. आणि तुम्हाला एकच सांगतो, ज्या योजना आता माझ्या ताईने सांगितल्या आपल्याला ह्या वस्तुस्थितीत आहेत, तरी पण थोडं तुम्ही कमी पडता योजना सांगायला. मी असल्यावर थोड्या घाबरतायत त्या, कारण 1500 रुपये आता आपण दर महिन्याला देतोय. हे सरकार आल्यानंतर, तुमचा आमदार झाल्यानंतर लगेच तुम्हाला 2100 रुपये देणार आहे. हा शब्द या देवीच्या समोर आपल्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 1500 वरून डायरेक्ट 2100 रुपये. वृद्धकाळाची पेन्शन पण 1500 वरून 2100 रुपये. शेतकऱ्यांची किसान पीएम योजना ही पण 12,000 वरून 15,000 रुपये वर्षाला. मग तुम्ही आम्हाला सांगा आम्ही काय कमी केलं. मग त्याला सांगता आलं नाही. गेली 4 वर्ष आपण राशन फुकट देतोय. पुढची 4 वर्ष पंतप्रधानांनी सांगितले आम्ही राशन फुकट देणार आहोत. मग सांगावं, एसटीला अर्ध तिकीट, लेक लाडली लखपती, लाडकी बहीण योजना, तसं आमचे पगार वाढतात तसे तुमचे पगार वाढत आहेत. आशा सेविकांचे वाढले, कोतवालांचे वाढले, पोलीस पाटलांचे वाढले, शाहीर लोकांचे पण वाढले. अशा अनेक जे काय तुम्हाला सरकारकडनं देता येईल ते आम्ही देतोय. कुठेही कमी पडणार नाहीये. लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या घराजवळ रस्ता, प्रत्येकाच्या दारामध्ये घरात पाणी, प्रत्येकाच्या गावामध्ये सभागृह, सभामंडप आणि प्रत्येकाच्या गावामध्ये जे ज्या असेल त्यांचं मंदिर, ज्या बौद्धवाड्यात त्यामध्ये सगळ्या बौद्धवाड्यात आज संकल्पना करतोय आम्ही. मी मगाशी बोलली 62 सामाजिक सभागृह, बौद्ध विहार आपण मंजूर केली आणि राहिलेली पूर्ण पुढच्या टप्प्यात एकही बौद्धवाडीचं बौद्ध विहार शिल्लक राहणार नाही आहे. ही माझी संकल्पना. प्रत्येक मोहल्ल्यातल्या कब्रस्तानला संरक्षण भिंत ती परिपूर्ण करून देतो. त्यांना पाण्याची कुठे टंचाई भासत ती व्यवस्थित करून देतो. कारण राजवाडीचीच एक समस्या मला भेडसावते. काल सुषमाला त्या लोकांनी सांगितलं, ते पण करून देतो, काळजी करू नका. त्यानंतर जे आपण तरुण बेरोजगारांना जे काय
द्यायचं आहे त्याचं आम्ही व्यवस्थित नियोजन करतो. आता जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत जास्तीत जास्त त्या मंडळींना आम्ही परमनंट करतोय आणि राहिलेले आहेत त्यांना पण टप्प्याटप्प्याने परमनंट करू. हा माझा तुम्हाला शब्द आहे. घेतो ना, या अनुजला घेतो, आनंदला, घाणेकरला घेतो, काळजी करू नका. एकच अनुज नाही आहे, झालंय का? बाकीचे जे काय राहिलेले आहेत, कारण आम्हालाही कल्पना आहे लोक आमच्याकडे आशेने पाहत आहेत. 5 वर्ष झाली, 4 वर्ष झाली, 8 वर्ष झाली, 10 वर्ष झाली. आता आमची जबाबदारी आहे. खरं 3-3 वेळा तुम्ही आम्हाला निवडून दिलंय ना, ते उपकार फेडण्याची वेळ हे आता आलेली आहे आणि ती तुम्हाला आणि कोणी किती सांगू द्या. 1000 पोरं आतापर्यंत गेल्या 15 वर्षात त्या तुमच्या आमदारांनी परमनंट केलेले आहे आणि याचा मेळावा येत्या 4 दिवसामध्ये आम्ही घेतोय. दूध का दूध आणि पाणी का पाणी करून दाखवतो. लक्ष आलं का? तर काय असलं इथं जर कोण विचारा, निकोलेसवाली पहिले 31 पोरं घेतली, नंतर 51 पोरं घेतली, विचारा त्यांना. कोपरानवाली प्रत्येक अग्रीमेंटला आम्ही परमनंट करतोय. एकवाची मागं केली, आता परत एकवाची करतोय. डिप्लोमची गेल्या वर्षी 35 पोरं केली, आता आम्ही 35 पोरं परत परमनंट करतोय. सिक्वेन्सला आपण 150 पोरं एका टायमाला परमनंट केली. टायटनला आता आपण परमनंट करतोय. मागचा एक ग्रुप केला, आता एक आपण ग्रुप करतोय. त्यानंतर प्रिवीला त्यांना काही प्रमाणात सुदर्शन सरपंच जेवढे जेवढे शक्य आहे. आणि आता ही पुरोहितची कंपनी कुठली, विनती, विरल, अजय ग्लोबल, सांगावं या बदमाश लोकांना. यांना आमच्या समोर हिंमत असेल तर दूध का दूध पाणी का पाणी करून टाकतो. आणि एक तर सिंगल चहा ह्याचा जर त्यांना लावले, त्यांनी जर आम्हाला पाजला असला ना, का आमचा प्यायलेत आणि आमचे फोन लावून घेतले, ते विचारा त्यांना. म्हणजे त्याच्यामुळेच तर लोकांनी आम्हाला 3-3 वेळा निवडून दिलं ना. तुमच्या घरात काय एकदा दिला आणि परत बसवून टाकलं कायमच. तुम्हाला पण संधी दिली होती ना एकदा, परत तुमच्या घराला संधी नाही. एकच शेर, एकच शेर, परशेची निशाणी, आपली निशाणी, आपली निशाणी. 20 तारखेला कोणी न चुकता माझ्या माता भगिनींना, कार्यकर्त्यांना, जर आम्ही 5 वर्ष तुमच्यासाठी राबतोय, लक्षात ठेवा. आमचं काय वचन आहे, 5 वर्षातून 1 दिवस तुम्ही आमच्यासाठी आणि 5 वर्ष आम्ही तुमच्यासाठी सेवेकरी. आम्ही आमदार म्हणून नाही, आम्ही सेवेकरी म्हणून काम करतोय. म्हणजे आम्ही पण या शून्यातून इथपर्यंत आले नाही. आम्हालाही माहिती आहे गरीब लोक काय येतात आमच्याकडे, ज्याला अडचण असते, पण घरात आजारी आहे, मुलाची फी ढकले, मुलीची फी ढकले, कोणाची गाय मेली, कोणाचा बैल मेला. सांगा, या व्यासपीठावर बसलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांनी फोन केलाय आणि आम्ही कोणाला परत पाठवलाय. फक्त एवढंच सांगतो, येताना त्या गावातला माझा शाखा प्रमुख असेल, सरपंच असेल किंवा प्रमुख कोण कार्यकर्ता असेल, त्याला फक्त सांगून या. त्याचं कारण, जेव्हा आमची अशी सभा लागते तेव्हा आम्ही त्यांच्यावर जबाबदाऱ्या देतो की तुम्ही सभा बनवायची. हा मुद्दा आहे. बाकी देणारे आम्ही आहोत. आम्ही म्हणजे तो वरती बसलाय, आम्ही एक निमित्ताला धन्य आहोत. आणि म्हणून तुम्हाला एकच विनंती करतो, आता आमदार म्हणून बोलतोय, 20 तारखेनंतर आपली निशाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.